कल्पना करा, सगळं करूनही सुद्धा जर फल प्राप्त पडत नसेल, नाही का, 10 वेळा गोखूनही सुद्धा काय होत नाही, मग 10 वेळा गोखलं ते फुकट गेलं का? मग पुन्हा आणखी थोडं खाकलं की काय होते, त्याला भावी प्रतिबंध म्हणतात. तो भावी प्रतिबंध वामदेवाचा सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा आणखी प्रश्न केला होता अर्जुनाने, मला हे सगळं काही तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, त्याचे एक आहे साम्यस्थिती सांगितली भगवंताई. वेशाम साम्यस्थितम म्हणा योयम योगत्रया प्रोक्ता साम्येन मधुसूद एतस्याम न चंचलत्वात् धीमहि. मग साम्य योग सांगितलं ना, त्यामुळे मग भगवंताने सांगितलं अभ्यासेन तो कौंतेय, अभ्यासाने साध्य होऊ शकते. कारण ज्या मनावर ते करायचं त्या मनाचं. तेव्हा हे एक दुसरी शंका अर्जुनाची भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये सोडलेली आहे. ते कोण जे कल्पना करा याच्यामध्ये शिरलेला आहे, योगाभ्यास करण्यामध्ये शिरला, पण अभ्यास होण्याचा पूर्ण होण्याच्या ऐवजी त्याचा भानू काय झाला, मग त्याने केलेला अभ्यास फुकट गेला काय आहे काय. योयम योगस्य प्रोक्ता साम्येन मधुसूदन कांगती कृष्ण गच्छति. त्याचं उत्तर दिलं आहे. मला केलेला अभ्यास हा फुकटच नाही. या जन्मात जरी पूर्ण अवस्था प्राप्त झाली नाही तरी दुसऱ्या जन्मामध्ये त्याला पूर्णत्व प्राप्त झाल्याशिवाय मग तो कुठेही जन्म घेतो चांगल्याच याच्यामध्ये. म्हणते बाबा योगभ्रष्टस्य गीतायामपि बहुजन्मनि बंधक्षय प्रोक्ता नजी विचारो अनर्थका. विचार परमार्थ फुकट जात नाही. तर योगभ्रष्टाचं उदाहरण देऊन सांगा. योगभ्रष्टास्य गीताया, गीतेमध्ये अतिदय बहुजन्मनी बंध प्रोक्त, त्याचा जो प्रतिबंध निवृत्त झाल्यानंतर त्याला लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत कोण निर्लाव्याचं विचार फुकट जात नाही. तेव्हा विचारोप्य अनर्थ का, तो केव्हा ना केव्हा तरी आपल्याला काम केल्याशिवाय आहे ना. मग केलेला अभ्यास कुठे फुकट जात असतो का. एखाद्याला विचारलं का अमकी चाल म्हटले तुम्ही, म्हटलं कुठे त्याला काही चिंतन केलं होतं, म्हणलं चिंतन केलं नाही, मग चाल म्हटली कशी. ते म्हणलं एकदा फक्त गव्हाच्या तोंडातून काय केले आहे का. प्रतिबंध निवृत्त झाला म्हणजे माणसाला आणखी ते स्थिती प्राप्त झाल्याशिवाय. हे कुठे सांगितलेलं आहे गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये. शुचिनाम सेवताम घेय योगभ्रष्टो विजाते अथवा योगिनामेव. तुम्हाला होऊन गेलेलं आहे असं. तेव्हा गीतेचा श्लोक आहे बा. प्राप्य कन्यकृताम लोकान अनात्मतत्व विचारता स्फुटीनाम श्रीमताम घेय योगभ्रष्टो. प्राप्य कन्यकृताम लोकान, अशा उत्तमोत्तम लोकांची प्राप्ती होत असते. योगाभ्यासी मनुष्य आहे ना, सत्वगुणाचं माध्यम सत्वात संजय ते ज्ञानम रजसोदो सत्वम तिष्ठत दिसा अधो गच्छन्ति. सत्वगुणी मनुष्य वरच्या याला जात असतात, खालची लोक आणि अति पामर वगैरे आहे सगळे नरकम प्रतिपाद्यत आहे. नरकाधिकाची काय होते, कर्माची फलं सांगितलेली आहे. शुचीनाम श्रीमताम घे. तत्वविचारता, तत्वाच्या विचाराच्या योगाने त्याला कुठे जन्म प्राप्त होतो. शुचीनाम श्रीमताम घे, नाही का. श्रीमान म्हणजे धनिक माणसाच्याकडे जन्म घेतो आणि शुचीनाम म्हणजे खाण्यामध्ये पिण्यामध्ये राहण्यामध्ये सगळा सात्विक गुणाचा आविष्कार असतो अशी जी मंडळी आहे. घे साभिलाषोपी जायते. आणि त्या योगभ्रष्ट माणसाला त्या लोकाची काय होते, प्राप्ती होते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना भगवंतांनी आणखी सांगितलं. अथवा योगिनामेव कुले होती धीमता निष्पर ब्रह्मतत्वस्य विचारात दुर्लभ. इथे काय घेतलं, श्रीमताम घे. कोणतं म्हणून करायला गेले. श्री म्हणजे ऐश्वर संपन्न माणसाच्या घराण्यामध्ये त्याला जन्माला प्राप्त करत होता.
आता इथे काय त्या विचाराच्या योगाने जरी श्रीमंताच्या घरी जन्माला आला नाही, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, ज्यांची ज्ञान हीच संपत्ती आहे. कोणची संपत्ती आहे? हे तर म्हणजे शेतीबाडी काय वगैरे धनी तिथेही जन्म घेतो. आणि पुन्हा धीमताम म्हणजे बुद्धिमान लोकांच्या घराण्यामध्ये तो जन्माला येतो. आता बुद्धिमान माणसं जी असतात ती कशी निष्पृहा, काम नाही झालो पाहिजे, ज्ञानच आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला समाधान प्राप्त करून देण्याची शक्ती एकाच साधनात आहे, त्याला म्हणायचं ज्ञान. भक्तिमार्गामध्ये भक्तिमान मनुष्य श्रीमंत असतो असं कुठे सांगितलेलं आहे. पण भक्तीच्या योगाने त्याच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालेलं असते. म्हणून इथे म्हटलं धीमता म्हणजे बुद्धिमान यांच्या कुलामध्ये जन्माला आहे. बुद्धिमान म्हणजे काय? निष्प्रह, ज्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारे वासना शिल्लक राहिलेली. ब्रह्मतत्वस्य विचारात एतद्दी म्हणलं ही स्थिती कशामुळे प्राप्त झाली? ब्रह्मतत्व विचारात आहे का? क्षणोक्षणाची करावा ना जिवंत देह जाणार, हा विचार कुठे प्राप्त होत असतो? संत समागमी. संत तेथे विवेका असण्याची की देव बसे चित्ती तयाची, ऐसे आवडते मनात देवा. ब्रह्मतत्वाच्या विचारात. कोणत्या विचारामध्ये? चोरी कशी करायची या विचारामध्ये. ते शिक्षणच आहे बा. तुम्हाला कळते, चोर माणूस चोराला सुद्धा शिक्षण देत असतो, आहे का? एखादी नाचणारी बाई असली तर ती नाचणारी बाई सुद्धा आपल्या मुलीला काय देते? शिक्षण देते. आणि ती याच्यापेक्षा माणूस संगतीचा परिणाम आहे. ब्रह्मतत्वाच्या विचारात अलीकडे हे आहे. बरं आहे आपलं आळंदी पंढरपूर आहे म्हणून इथे वेदांत विचाराचे काय चालतात, हे चालतात. दुसरीकडे काय आहे? वेदांत कीर्तनकार असतं, त्याला जर म्हटलं कीर्तन तुम्हाला विचारसागर म्हणजे काय, गीता म्हणजे कीर्तनामध्ये काय 2-3 गोष्टी सांगितल्या, संपलं. म्हणून ब्रह्मतत्वस्य विचारात अथवा ना योगिनामेव कुले भवती धीमताम, बुद्धिमान मनुष्याच्या कुलामध्ये जन्माला येतो. तत्र तं भुक्ती संयोगम लभते पौरदेहिकम यततेज ततो भूयात् तस्मादेतति दुर्लभः. तत्र तं बुद्धी, हे पहा शरीर पडते तो लिंग देवदसाच्या ज्ञान कुठं स्थूल शरीरामध्ये राहते का? ज्ञान कुठं राहते? सूक्ष्म शरीरामध्ये राहते. आणि सूक्ष्म शरीर मरत असतो का निघून जात असतो. आणि जो या ठिकाणी पडतो त्याला कोणता देह म्हणायचा? स्थूल देहाचा नाश होत असतो, आपण जाळून त्यांना भस्म करतो. आणि सूक्ष्म नाही का? 15व्या अध्यायामध्ये आणि फुलावरचा सुगंध काय होतो? 15व्या अध्यायाचा पाठ होता. तत्र तं बुद्धी संयोग गीत नाही तर काय आता ममैवांशो जीवलोके जीवभूतः मनःषष्ठानि इंद्रियाणि मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानी तत्र तं बुद्धिसंयोग नाही आठवत आहे. बघा की भगवद्गीतेमध्ये ममैवांशो जीवलोके जीवभूतः मनःषष्ठानि इंद्रियाणि शरीरमेव शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत आठवलं. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामते गृहीत्वैतानि संयाति. निवड झाला. देह तोच असतो. केलेला अभ्यास आहे बघा. आपण नाही का म्हणलं का इतके सद्गुण कोणाच्या ठिकाणी मागच्या जन्मातले काय असले पाहिजे? स्थूल देह बदलत असतो, सूक्ष्म देह जसाच्या तसा असतो. ज्ञान झाला म्हणजे सूक्ष्म देहाचा बाध होत असतो, मुक्त अवस्था संपला. मग येत तेच तरो भूयत
तस्मादेतत्ते दुर्लभ येतं ते तवे होय. तिथून मग पुढे आणखी पुढची वाटचाल करण्याकरता तयार होतं. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये याचा विचार अधिक केलेला आहे. अभ्यासेन ते नैव तोपियसः अनेक जन्मसंसिद्धस्ततो याती परामगती. पूर्वाभ्यासेन, कारण पूर्वीचा अभ्यास त्याचा केलेला तसाच असतो, जाणावं लागत आहे. म्हणजे कधी कधी याचे पोरत व्हायचं, सुंदर तबला वाजायचा. इतके रियाज करूनही सुद्धा चांगल्या माणसाला पोखर वाजवता येत नाही. ते नुसतं ऐकून बोल, बसून नाही, ऐकून. असं समजा मागच्या जन्मातली काय याची मानावं लागत असं आहे. त्याशिवाय गणित काय होत नाही, सुटत नाही. पूर्वजन्मा आपला हिंदू धर्म जसा आहे तो पूर्वजन्मालाही मानतो, उत्तर जन्मालाही काय वाहतं. बाकीच्या इतर धर्मामध्ये पूर्वजन्म काय करत नाही, मानत नाही. म्हणून केलेला परमार्थ कधी फुकट जातो. त्याला काय म्हणायचं नाही का. अशोकाचा वृक्ष चांगला दिसतो पण फळ येते का त्याला? मग काय नाही, किती खतन पाणी आणलं तर ते वाढेल पण फळ येत नाही. फळ मग कशाला येत असे? आंब्याच्या झाडाला येत असे. त्याला दिलेलं पाणी फुकट जात. अनेक जन्मसंसिद्ध असतं तो याते का. प्रारब्ध असतं हे बरं का. एका जन्माचं प्रारब्ध असतं असं नव्हे. किती जन्माचं प्रारब्ध राहील काही सांग. एखाद्याचं एकाच जन्माचं प्रारब्ध असतं. भरताचं एक जन्माचं प्रारब्ध होतं म्हणून ज्ञान झालं नाही का. पुढच्या जन्मामध्ये त्याला काय झालं, ज्ञान झालं. अनेक जन्मसंसिद्ध असतं तो याचे. पूर्वजन्म वगैरे प्रारब्ध आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ना. ज्ञानेश्वर महाराजाचा अवतार म्हणजे नाथ महाराजाचा अवतार. नामदेव महाराजाचा अवतार म्हणजे ते परंपरा. 100 कोटी अभंगाचा संकल्प होणार कोणाचा. किती लिहिले बघ, किती शिल्लक राहिले. उरले ते शेवटी मग ते पुन्हा आणखी या जन्माला येऊन ते 4 कोटी अभंग काय केले. काही बुद्धिजीवी लोक म्हणत असतात, तुम्ही काही सांगत असता 4 कोटी अभंग. मग 4 कोटी अभंग लिहिले, मग 4,000 तुमची लायकीच तेवढी. काय गीता पाठ होईना म्हणजे वेद पाठ करतात. 7 श्लोकाचे काय पाठ होत नाही, मला वेद पाठ करायचा शक्य आहे का. तिथून तो प्रयत्न करण्याकरता सुरुवात करतो. हे किती ब्रह्मलोकविवंशायाम सम्यक सत्यम निरुद्धताम विचारित आत्मानम न तो साक्षात्कार मया. ब्रह्मलोकविवंशायाम, वासना कोणाची आहे, ब्रह्मलोकाची. तरी आणखी योगामध्ये प्रवृत्त झालेला आहे, पण मुक्त होण्याची वासना आहे, समाधीची वासना आहे. कोणची आहे? ब्रह्मलोक अभिवांछायाम सम्यक सत्यम, तिचा निरोध करतो. काय करतो? आणि योगामध्ये आरूढ झालेला आहे, पण वासना कोणती आहे? ब्रह्मलोकाची. विचार आहेत आत्मानम न तू साक्षात्कार. जरी तो आत्माचा विचार करीत असला, विचार आहेत यदि आत्मानम, आत्म्याचा जरी विचार करीत असला तरी साक्षात न करो, साक्षात करो त्याला साक्षात्कार होऊ शकत नाही. असं मुंगी साखरेची गोडी असते ना मुंगीच्या तोंडामध्ये. त्या मुंग्याने विचार केला, म्हणला साखर कशी असते, गोड असते. मग ते मुंगी चालली बा, तिला डाळीचा दाणा दिसला कोणता. मग तो डाळीचा दाणा तिला वाटलं बरं आहे, आपला झाला आनंदाची गोष्ट आहे म्हणून 3 तोंडात ठेवला. आणि साखरेच्या याच्यावर जाऊन राहिले, कुठून? साखरेवर चालले. सिद्धांत काढला. काय काढला? म्हणला साखरेमध्ये गोळी मुळीच नसते. घ्या आता साखरेत गोळी मुळीच नाही का, तुझ्या तोंडात दाणा कशाचा आहे? मग साखर गोड लागेल, मग काय टाकायला पाहिजे? मग साखर काय लागेल? मग जोपर्यंत प्रतिबंध आहे तोपर्यंत केलेला अभ्यास फलद्रूप होत नाही. मग केलेला अभ्यास फुकट जात असेल, प्रतिबंध निवृत्त झाला की ज्ञान झाल्याचं.
हे पोरं असतात ना कीर्तनकार, एखादा श्लोक आला किंवा ओवी आली लवकर आठवत नाही बा, पुन्हा पुन्हा फेटावर नेतो खाली आणतो. चालमंदाच्या तोंडाकडे पाहतो आणि काय होत नाही, आठवत नाही. आणि कीर्तन सुटलं की आठवल्याशिवाय प्रतिबंधक झाला. हे विद्यार्थ्याचं असते ना, एखादी ओवी पाठ करूनही सुद्धा काय होत नाही. शेवटी परीक्षक ते पेपर काय करतो, आणि पाठकाच्या बाहेर गेला की काय आठवते. म्हणलं गुरुजी काय पेपर द्या. मग कार्याचा विरोधी असतो, त्याला काय म्हणायचं, प्रतिभा. म्हणून केलेला अभ्यास फुकटचा नाही का. विचार आहेत आत्माराम न तो साक्षात. जरी आणखी अंतःकरणामध्ये परलोकाची इच्छा असल्यामुळे जरी तो आणखी आत्मविचार करीत असला तरी तो फलद्रूप होऊ शकत का होऊ शकत नाही. मध्यंतरी काय आणि प्रतिबंधा कार्याचे काय असतं. मग आपण मूर्ख राहतो कशामुळे, प्रतिबंधामुळे, अज्ञानाचा काय. मनुष्य देहाला असून सुद्धा येऊ नये म्हणजे मग साधकाच्या ह्याच्यामध्ये प्रतिबंध करणारे दुष्ट हे दुःख. साधकाचा आळस हा त्याचा शत्रू आहे. कशाचा, असं उत्साह त्याला समारोप असतो. कोणत्याही गोष्टीमध्ये उत्साह काय असतो ते. आणि आळस काय करत असतो, नाही एक दिवस पाठायला गेलं तर काही बिघडलं. दृष्टांत संपला आपला. केशांचित विचारा अपि कर्मणा प्रतिबद्धते श्रवणायापि बहु येव न लभ्यते इति श्रुते. केशांचित विचारा अपि कर्मणा प्रतिबद्धते. मनुष्य देहामध्ये येऊन सुद्धा विचाराचा प्रतिबंध कोणता असेल तर तो कर्म हे काय प्रतिबंध आहे. कर्माचा भाग घेतलेला आहे. हे गेले इथं शांताराम गुरुजी जेव्हा त्याचा पाठ, लक्ष्मण नावाचा एक विद्यार्थी होता. आणि तो काय पाठ सोडून कुठं जाता, शेतात जायचा. मग ते गुरुजी रागवायचे, म्हटलं तू आला कसा करता येईल. आणि तू पाठ झाल्यात, पाठ व्हायच्या अगोदर जायचं का नंतर जायचं. ऐक पहिलं मग कोण जाय पाठ आहे, बाकी गहू नाही. कोणते भाग आहेत सगळे पुढचं जाणत नाही तुम्हाला. ते रागवायचे गुरुजी त्याच्यावरती. आमच्या सोबत होता. पुढे मग त्याला धीरे 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 समजायला लागला. पुढे इकडे जाऊन थोडा अभ्यास केला. पुढे तो जुन्या आखाड्याचा महामंडलेश्वर झाला. लोकेश आनंदगिरी इथलाच विद्यार्थी, इथले विद्यार्थी तिकडे. कारण काय आहे म्हटलं, हे असं असं उपनिषदामध्ये सांगितलं. म्हटलं हे तर आम्ही विचारसागरात ऐकलंच. चटकन पुढे जातो. तिकडे बरं काय होत नाही. आपलं केलेलं श्रवण फुकट जात. श्रवणायापि बहु विरंदवद्या. काही लोकांच्या कानावर सुद्धा काय होत नाही. काही लोक सुशिक्षित लोक आहेत ते विचारत असतात ज्ञानेश्वरी म्हणजे काय. इतकं अज्ञान आहे काय. ते मामासाहेब सांगायचे, म्हणलं होतं तुम्ही हे झालेले आहे, पेन्शनर झालेले आहे, ज्ञानेश्वरी आणखी वाचत जा की आनंदाची गोष्ट आहे, पेन्शनचा उपयोग करत जा की. ते म्हणले सोनं बनतं आम्ही काय करायचं. आम्हाला म्हणला संस्कृत येत नाही आणि तुमची ज्ञानेश्वरी संस्कृतात आहे, आम्हाला काय उपयोग त्याचा. इथून अज्ञान आहे. शिक्षक असूनही सुद्धा ज्ञानेश्वरीला संस्कृतात म्हणतो. भाग्यवान आपल्या हातामध्ये काय या वयात काय पडली, गाथा ज्ञानेश्वरी पडली. वय निघून गेल्यानंतर लोकांना अजूनही सुद्धा गाथा नावाची वस्तू काय नाही. मग श्रवणा या पिबोपयोग या वेदांताचं श्रवण बरं का, ते सुद्धा मनुष्य देहाला येऊन सुद्धा काय होत नाही, पडत नाही. भाऊ बिर बिलय कोण सांगते असं. श्रुती सांगते की मनुष्य देहाला येऊन हे सुद्धा विचाराला प्रतिबंध असल्यामुळे श्रवणायापी भाऊ
मनुष्य देहामधलं श्रवणाला काय काय ते हे केलं परीक्षित श्लोक आहे, श्रवणे परीक्षिती तरवापदी श्रवणाया परीक्षित श्रवणे परीक्षित श्लोक आहे. प्रतिबंध याच्यामध्ये सांगतात. कोणता प्रतिबंध आहे? अत्यंत बुद्धी मांद्याद्वा सामग्र्याव्याप्य संभाव यो विचारम न लभते ब्रह्मोपासित सोनेशम. अत्यंत बुद्धी मांद्याद्वा अगदी मंद बुद्धीचा आहे, किती वेळा सांगितलं तरी पालत्या काकरी वाढते. सामग्र्याव्याप्य संभाव बुद्धीची त्याला काही नाही, साह्य नाही आहे. ज्या ज्या श्रवणा करता सगळ्यामध्ये साह्य कोणाचं असेल तर मनाचं बुद्धीचं साह्य असावं. सारी चंचल बुद्धी असेल तर ती बुद्धी काय होत नाही, लाभ प्राप्त होऊ देत नाही. इथं एक विद्यार्थी होता ना, तो रडायला लागला बघा. तो आम्ही विचारलं त्याला, अरे म्हणला रडतो का? कोणी बोललं का तुला काही दुःख दिलं का? तसं म्हणलं काही नाही. माझं रडण्याचं कारण म्हणलं काय, आमच्या बापाला आमचा प्रतिबंध झाला होता, कोणाच माहिती. बरोबर म्हणलं आमची 11 वाजता जेवायला घालत असे, ताजं जेवायला मिळतं. किती वाजता? इथं म्हणलं 2 वाजून जाते तरी काय आमच्या वडिलांना काय अडथळा आला होता कोणाचा, आणि तुम्ही काही नाव टाकायला सांगितलं. हे कशा करता सांगितलं? अत्यंत बुद्धिमान तत्व सामग्र्या यो विचार न लभते. ज्याला विचार आणि प्राप्त होऊ शकत नाही, ब्रह्मोपासितच होतं. मग त्याला सांगावं लागत असते. म्हणलं आमच्याकडनं मुळेच जे उपासी राहणं होत. आणि तुम्ही म्हणता तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी म्हटल्यानंतर तो एकादशी केल्याशिवाय 15 दिवस आहे, एक एकादशी कार्य न कर, काय तुझा जीव जातो एकादशी फराळ. म्हणलं कसं शक्य आहे आपले? म्हणजे जो कोणी कीर्तनकार असतो म्हणलं काही हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका. किती अन्न खाता तुम्ही? अर्धा किलो अन्न का? मग अर्धा किलो काय खात बा फराळ का? दिवसभर चर. त्याला विषयातून काय करायचा काढायचा. पुढे कालांतराने तो निर्जला एकादशी करतो. यो विचार न लभते. बरं का? म्हणून ब्रह्मोपासित असं सर. मग ज्ञानाचा अधिकारी नसेल तर मग कोणत्याचा अधिकारी? तो उपासनेचा अधिकारी. कारण एकाएकी ज्ञान उपलब्ध होऊ शकत. मग त्याला कोणता अधिकारी केलेला आहे? भगवंतानी योयम योग नाही 5व्या अध्यायामध्ये गीत श्रीमद भगवद्गीता संन्यासस्य महाभाव तत्ववेच्छा विवेक नाही, ते 18वा अध्याय गेला. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुन्हा श्रेय होतं. तिथे 5व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणून ज्याला विचार फलद्रूप होऊ शकत नाही, ब्रह्मोपासित होण्याचं, म्हणून त्याने ब्रह्माची काय करावी? निर्गुण ब्रह्मतत्व न उपादेय समूहा सगुण ब्रह्मणे मात्र भावना निर्गुणतेचं नाम नाही, रूप नाही, काहीच नाही. त्याची उपासना होऊ शकेल कशी? काहीतरी उपासना होण्याकरता नाम पाहिजे, रूप पाहिजे. नावच नाही तर चिंतन काय करणार? नाही का? कोणीतरी आपला ग्रस्त घोड्याचा हे होता, त्याच्या घरी घोड्या हाकणारा माणूस नौकर म्हणून ठेवला. पूर्वय्या होता तो उत्तर भागातला, त्याला घोडा म्हणजे काही माहितीच नाही. आणि त्याला पाणी पिण्याकरता नेला. ते घोडाही ब्लेस होत होते. लगामातून तोंड काढून निघून गेलं. हातात काय आलं लगा. आता काय करता? मग ते येणाऱ्या माणसाला म्हटलं, हो तुम्ही एक
ज्याच्या घरी होतो त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं विना नावाचे व्यवहार होऊ शकत. म्हणून जन्मल्यानंतर 12 दिवसांनी काटावं लागतं. मग तुमच्या नाही का आहे ना तुमच्या, मग संतांनी नावं ठेवली बा त्याला, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. म्हणून ब्रह्मतत्वाचे भगवंताचं चिंतन हे सुद्धा काय सांगितलेलं आहे. तर सगळे ग्रंथ तुम्ही आपण ज्ञानेश्वरीमध्ये आणखी गीतेमध्ये गोड व्याख्या केली आहे बा. हे भक्तीची वाटे मग जिया पाविसी अभ्यंग धाम आहे. लगेच विचारलं म्हणलं तुम्ही भक्ती करण्याकरता सांगितली, भक्तीची व्याख्या मनमनाभाव मदभक्ती मध्याची मनमनाभाव म्हणजे आमच्या ठिकाणी मन काय कर, इधर से उखाडणं आणि इधर प्रपंचातून काढायचं, इकडे काय करायचं. म्हणून त्याचं अनुसंधान ठेवले. गोड व्याख्या 4 सूत्र आहे त्याच्यावर. मनमनाभाव मदभक्तो भाव मध्याजी भाव माम नमस्कार, असे गोड 4 सूत्रामध्ये सगळं भक्तिशास्त्र त्याच्यात. तू मला हे मेची करे माझ्या बाजी सर्वत्र देखोरे जाऊ माझ्याही अनुसंधाने देख संकल्प जळणे देते मध्याची चोख ऐसा मी तिला वसी तरी माझ्याच स्वरूपा पाव हे अंतःकरणेचे तुझं पासी इथे गुह्यतमं सुंदर अध्याय. म्हणून इथे कशा करता सगळं सगुण ब्रह्मणे ये मात्र निर्गुण ब्रह्माला जरी नाव आहे ते निर्गुण ब्रह्मच काय झालेलं आहे, सगुण आलेलं आहे. मग 1000 नावं ठेवली किती. सगुण ब्रह्मणे ये मात्र प्रत्येकाने कोणत्याही नावाचं काय करा चिंतन करा. म्हणून तेच प्रत्यय पुन्हा पुन्हा करा असं सगळं. आणखी पुन्हा याच्यातलं हे झालेलं आहे, आणखी पुन्हा राहिलेलं सगुण ब्रह्माचं काय वर्णन करू. इथंच थांबा.